धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न कसा प्राणघातक ठरू शकतो ते पहा। बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हा सगळा प्रकार घडला। इम्रान शेख नावाचा हा तरुण मुंबईकडे निघालेली 10:58 ची धावती ट्रेन पकडायला गेला। लोकल वेगात स्थानक सोडत असताना इम्राननं या मालवाहू डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजाच्या हँडलवरील हात सटकला आणि प्लॅटफॉर्म संपता तो खाली पडला। या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। सध्या कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। पण प्रेक्षक हो, धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, अन्यथा तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते। दरम्यान आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून। चंद्रशेखर, रेल्वे अपघातांची संख्या वाढते आहे, त्याबाबतच्या बातम्या दररोज येत आहेत, त्या प्रकारे किती गंभीर आहेत हे अपघात हेही आपण दाखवलं जातं, मात्र तरी सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न होताना दिसतात। जो इम्रान शेखने जो प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। त्याच्या जीवावर कसा बेतला हे आपण या व्हिज्युअल्समधून पाहतो आहोत, काय सांगाल? हेमाली, आजच एक आकडा आलेला आहे की कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कचरा या वर्षामध्ये 450 लोक या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत। रेल्वे अपघातामध्ये तर 450 लोक जखमी झालेले आहेत। पण हा एवढा मोठा आकडा आहे, म्हणजे एका दिवसाला म्हणजे पर दिवस 1.5 माणसं या अपघातात मरतायत आणि अनेक लोक हे घाई करतायत। आता ही 10:58 ची लोकल होती, ही गाडी 7 ते 8 मिनिटं बदलापूर स्थानकावर थांबली होती, मात्र इम्रान हा क्रॉस करून 1 नंबरवरनं 1 वर संपर्क 2 प्लॅटफॉर्म क्रॉस करून आला आणि पूर्ण 7 डबे गेल्यानंतर त्यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला आणि पाशी आला। असे प्रयत्न केल्यामुळे अनेक अपघात घडतायत, टर्न करतायत लोक जे तरुण आहेत ते लोकल पकडताना। आणि आज जो इम्रान शेख आहे त्याचा असाच हा मोठ्या अपघातामध्ये जीव जाता वाचलेला आहे। धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।